ॲक्च्युली सर्वांना हा प्रश्न पडला असेल की मी कसं काय इकडे, म्हणजे असं नाही का एज्युकेशनसाठी. तर माझा बेसिक सांगतो तुम्हाला की मी लाईफ टाईम शिकत राहावं हा दृष्टिकोन माझा आहे. जसं सरांनी मागं सांगितलं तसं ज्यावेळेस मी जॉबला लागलो त्यावेळेस साधा BCom होतो. जॉबमध्ये असताना मी MA इकॉनॉमिक्स केलं, MCom केलं, LLBचे 2 वर्ष केले, 1 वर्ष राहिलं. त्याच्यानंतर मी महाराष्ट्र स्टेटचा वेटलिफ्टिंगचा सिल्वर आहे मला. आणि आता रिटायर झाल्यानंतर ॲक्च्युली माझा मुलगा आहे तो शुभम, त्याचं करिअर पण ॲक्च्युली तो फ्लाईट कमर्शियल पायलटसाठी त्याचं करिअर होतं. त्याचं सर्व DGCचे एक्झाम वगैरे क्लिअर केल्या होत्या. न्यूझीलंडला आम्ही त्याचे पैसे भरले होते. परंतु अचानक त्याचा विजा वगैरे झाल्यानंतर त्याला लॉकडाऊन लागला आणि तो काही तिकडे जाऊ शकला नाही 2 वर्ष. मग 2 वर्षाच्या काळामध्ये काय करायचं म्हणून मी त्याला सजेस्ट केलं की बुवा एक काहीतरी करू शकतो शेअर मार्केटमध्ये, तू काहीतरी ऑनलाईन वगैरे कोर्स करून कर. म्हणून त्याला ते करायला लावलं. 4 वर्षापासून तो करतो. परंतु त्याला नेहमी असं वाचायचं की मला कुणीतरी मेंटॉर मिळाला पाहिजे. त्या दृष्टिकोनातून ही वॉज सर्चिंग. मग मी तर आता फुल टाईम रिकामा, सकाळी 9 वाजल्यापासून, सकाळी 5 ते 9 बाहेर जातो, 9 वाजल्यापासून फुल रिकामा. मी पण म्हटलं की मग बाकी स्टडी करत होतो, परंतु ती स्टडी ही जी आहे की फ्रुटफुल नाही आहे. किंवा ज्या क्षेत्रात माझा मुलगा काम करणार आहे त्या क्षेत्रामध्ये काय स्कोप आहे आणि काय होऊ शकतं याच्याविषयी मला आणखीन म्हणजे सरांकडे येईपर्यंत मी सुद्धा अनिश्चित होतो. ज्यावेळेस मग त्यांनी शोधून काढलं, मग सरांकडे मी पण आलो आणि मुलगा पण आला आणि त्याची मिसेस पण आली होती, सी इज आर्किटेक्ट. तर त्याच्यानंतर सरांना भेटल्यानंतर मला पण कॉन्फिडन्स आला आणि त्याला पण कॉन्फिडन्स आला. परंतु ज्यावेळेस सरांचे या ठिकाणी मी सर्व आता जवळपास म्हणजे 3 सॅटर्डे आणि 3 संडे आपण क्लास केलेला आहे सर्वांनी. सरांच्या शेअर मार्केटच्या कॉन्टेंटशिवाय माणसाची स्वतःची प्रगती कशी झाली पाहिजे, मेंटली कसं त्याची हेल्थ चांगली राहिली पाहिजे, मानसिकता कशी सुधारली पाहिजे, लोकांसोबत कसं वागलं पाहिजे, या सर्व गोष्टी कव्हर करून एक प्रकारे 8-8 तास 10 म्हणजे साधारणतः आपण 9 वाजल्यापासून संध्याकाळी 5-5, 6-6 वाजेपर्यंत लेक्चर केलेलं आहे. म्हणजे किती तास झाले विचार करा तुम्ही. तितका वेळ आपण एका चेअरवर बसून एवढं लेक्चर ऐकतो. एका वक्त्याचं एक ताकद आहे इतक्या लोकांना एका ठिकाणी खिळवून ठेवून. अदरवाईज ही सर्वसामान्य माणसाचं काम नाही आहे. त्याच्यामुळे मी सरांना खूप म्हणजे सरांचं अभिनंदन करतो. त्याचप्रमाणे सरांची मेंटॉर टीमसुद्धा जी आहे दिस इज ऑल्सो अमेझिंग. करण सर आहेत, पवन सर आहेत. मला पहिल्या दिवशी माऊसचा प्रॉब्लेम आला होता. मी कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपची बिलकुल काहीच नाही. पण करण सर म्हणले ज्यावेळेस तुम्ही याल इथं तोपर्यंत पूर्ण गोष्टी तुम्हाला आम्ही माऊस हाताळण्यापासून शिकवू.